नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आज पुन्हा आपणा सगळ्यांचं स्वागत. मागच्या तासिकेमध्ये आपण भूगोलाच्या पृथ्वीच्या अंतरंगासंबंधित थरांचा अभ्यास केला होता, ज्यामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण 3 थर, ज्यामध्ये पहिला जो थर होता ज्याला आपण शिलावरण असं म्हटलं गेलं, त्या थरांमध्ये सियाल आणि सायमा अशा 2 भागांचा उल्लेख केला होता. त्यानंतर प्रावरणामध्ये बाह्य प्रावरण आणि अंतरप्रावरण अशा 2 भागांचा उल्लेख केलेला होता. आणि तिसरा जो भाग होता ज्याला आपण गाभा म्हटलं होतं, या गाभ्याचे सुद्धा 3 प्रकार होते. तो एक म्हणजे बाह्य गाभा आणि दुसरा म्हणजे अंतर्गाभा. तर या एकंदरीत पृथ्वीच्या अंतरंगाचे आणि पृथ्वीच्या अंतरंगाचे तसेच पृथ्वीच्या थरांची रचनेचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येते की पृथ्वी सुरुवातीला तप्त असा वायुरूप गोळा होता. कालांतराने पृथ्वीच्या या तप्त अशा वायुरूप गोळ्यांमध्ये जे पृथ्वीचे घटक, वातावरणाचे जे घटक होते, धुळीचे कण, बाष्प आणि वायू, हे तप्त अशा उष्ण स्वरूपात होते. आणि कालांतराने पृथ्वीचे तापमान कमी होत गेले आणि त्यातून धुळीचे कण एकत्र एकमेकाला चिपकून त्यापासून शिलावरणाची निर्मिती झाली. त्याचबरोबर वातावरणातील पाण्याची वाफ थंड होऊन त्यापासून जलावरणाची निर्मिती झाली. त्याचबरोबर वातावरणातील वायू जे उष्ण स्वरूपात होते ते सुद्धा थंड होऊन पृथ्वीच्या सभोवताल एक वायुरूप आवरण तयार झाले, ज्याला आपण वातावरण असं म्हटलं गेलं. आणि एकंदरीत पृथ्वीच्या ह्या संपूर्ण घटकांचा अभ्यास केल्याच्या नंतर पृथ्वीची हळूहळू उत्पत्ती किंवा निर्मिती जी झाली, त्यामध्ये 3 स्वरूपाची भूरूपे आपल्याला पाहावयास मिळतात. हे 3 स्वरूपाची भूरूपे कोणती? तर प्राथमिक स्वरूपाची भूरूपे, ज्यामध्ये पृथ्वीची निर्मिती झाल्याच्या नंतर सगळ्यात आधी जे 2 भूखंड निर्माण झाले, जे 2 भूभाग निर्माण झाले, जे 2 भूरूपे निर्माण झाले, त्यामध्ये पहिला भूरूप होता एक म्हणजेच महासागर, जो या पृथ्वीचा 71% भूभाग सागर भागाने किंवा जलाने व्यापलेला आहे. आणि दुसरा जो भूभाग होता 29% भूभाग जो भूमिखंडाने व्यापलेला आहे. याला प्राथमिक श्रेणीची भूरूपे असे म्हटलं जाते. त्याचबरोबर द्वितीय श्रेणीची जी भूरूपे आहेत, या द्वितीय श्रेणीच्या भूरूपांमध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागातील लावारस भूपृष्ठावर येऊन तो कालांतराने थंड होत गेला. आणि थंड झाल्यामुळे तसेच ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे किंवा पृथ्वीला भूपृष्ठावर पडलेल्या भेगांमुळे, त्याचबरोबर दाब व ताण या प्रक्रियामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग काही ठिकाणी खाली खचला गेला, काही ठिकाणी वर उचलला गेला, तर काही ठिकाणी अंतर्गत भागातील लावारस, तप्त असे लावारस हे पसरून त्या ठिकाणी मैदानांची निर्मिती झाली. म्हणजेच द्वितीय स्वरूपाची जी भूरूपे आहेत, या द्वितीय स्वरूपाच्या भूरूपांमध्ये पर्वत, पठारे आणि मैदाने यांचा प्रामुख्याने द्वितीय श्रेणीच्या भूरूपांमध्ये उल्लेख केला जातो. त्यानंतर तृतीय श्रेणीची भूरूपे कोणती? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही ठिकाणी दऱ्या, खोऱ्या, लहान टेकड्या, उंच सकल भूभाग, सपाट मैदाने अशा प्रकारचे छोटे छोटे भूरूपे आपल्याला पाहावयास मिळतात. या छोट्या छोट्या भूरूपांना आपण तृतीय श्रेणीची भूरूपे म्हणतो. यांच्या आकारामध्ये नेहमी परिवर्तन होत असते. एखाद्या ठिकाणी आज टेकडी आहे, ती उद्याला आपल्याला असेलच असं नाही किंवा दिसेलच असंही नाही. एखाद्या ठिकाणी छोटे दरी, नाले, नदी, ओढे असे जे स्वरूप असतात ते कालांतराने नष्ट होत जातात. त्या ठिकाणी नवीन भूरूपांची किंवा त्या भू आकारांमध्ये नेहमी बदल होत असतो. अशा भू आकारांना आपण तृतीय श्रेणीची भूरूपे असे म्हणतो. मग प्रश्न आहे की पृथ्वीच्या भूभागावर किंवा भूरूपांवर हे जे वेगवेगळ्या भू आकारे आपल्याला आढळून येतात, या भू आकारांच्या आकारासंबंधी, त्यांच्या वजनासंबंधी, घनतेसंबंधी, रचनेसंबंधी काही पुरावे किंवा काही सिद्धांत जे आहेत हे सिद्धांत मांडले गेले. यालाच आपण भूखंड व महासागर यांच्या वितरणाचा सिद्धांत असं म्हणतो. यामध्ये भूपृष्ठावर म्हणजे पृथ्वीच्या भूभागावर आपल्याला सागर आणि भूमिखंडे यांचे सध्या अस्तित्व जे आहे हे अस्तित्व जरी दिसत असले तरी आपण पाहतो की पृथ्वीच्या अंतरंगाचा जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा आपल्याला लक्षात येतं की भूभाग जो आहे हा कमी घनतेच्या आणि केंद्र भाग जो आहे हा जास्त घनतेच्या घनपदार्थापासून तयार झालेला असावा, असे सिद्धांत किंवा असे रचना, असे मत मांडले गेले होते. याविषयी काही शास्त्रज्ञांमध्ये भूखंड हे मुख्यतः म्हणजेच जे भूभाग आहेत हे भूभाग म्हणजे जमिनीचे भाग हे
कमी घनतेच्या खडकांपासून बनलेले असून महासागराचे जे तळभाग आहेत हे खोलगट असल्यामुळे ते अधिक घनतेच्या खडकापासून बनले असावे, हा पहिला पुरावा आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतर कमी घनतेचे भूखंड हे अधिक घनतेच्या खडकद्रव्यावर तरंगत असावे. ज्याप्रमाणे एखादा बर्फाचा तुकडा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा तो बर्फाचा तुकडा पाण्यावर तरंगत असतो, परंतु पाण्याच्या वर दिसणारा जो बर्फाचा तुकडा असतो त्याचा एक भाग आपल्याला पाण्याच्या पातळीच्या वर दिसतो आणि त्या बर्फाच्या तुकड्याचा 9% भाग जो आहे हा 9% भाग आपल्याला पाण्याच्या पातळीच्या आत असतो. अशाच प्रकारे भूभाग जे आहेत, भूमिखंडाचे जे तुकडे आहेत, हे भूमिखंडाचे तुकडे कदाचित या खडकद्रव्यांवर तरंगत असावे असाही शास्त्रज्ञाचा अंदाज आहे. आणि यालाच सियालचे भूखंड म्हणजेच पाण्यावर तरंगतात आणि हे पाण्यावर तरंगणारे जे भाग आहेत हे सियाल या खडकद्रव्यांपासून बनलेले असावे, जे सिलिका आणि ॲल्युमिनियम अशा हलक्या घटकद्रव्यापासून ते बनलेले असावे आणि ते अधिक घनतेच्या सिलिका आणि मॅग्नेशियम या जड घटकद्रव्यावर तरंगत असावे असा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करतात. याविषयीच एक प्रतिपाद सिद्धांत मांडलेला आहे की संपूर्ण पृथ्वीचा जसा आपण अभ्यास करतो तर या संपूर्ण पृथ्वीच्या अभ्यासा आधारे आपल्या अशा लक्षात येते की पृथ्वीवरील खडकांचा किंवा जमिनीचा असलेला जो भाग आहे हा म्हणजे पृथ्वीचा एकंदरीत अभ्यास जर आपण केला तर पृथ्वीच्या एकंदरीत अभ्यासामध्ये एकूण 7 प्रकारचे खंड आपल्याला पृथ्वीच्या भूभागावर आढळतात. या 7 खंडांचा जर आपण अभ्यास केला तर ज्या भागात म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला जमिनीचा भाग जास्त दिसतो, तर दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला जलभाग किंवा जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो. म्हणजेच उत्तर गोलार्धात जमीन जास्त आणि दक्षिण गोलार्धात पाणी जास्त. तर ही जी विरुद्धाभासात्मक रचना पृथ्वीची तयार झालेली आहे यालाच आपण प्रतिपाद रचना असे म्हणतो. या एकंदरीत या रचनेच्या आधारे एकूण 6 प्रकारचे प्रतिपाद रचना किंवा 6 प्रकारचे विचार या ठिकाणी मांडले गेलेले आहेत. म्हणजे उत्तर गोलार्धात जमीन जास्त, दक्षिण गोलार्धामध्ये पाणी अधिक आहे. तसेच पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरील प्रदेश हा आपल्याला आर्क्टिक महासागराने व्यापलेला दिसतो, तर दक्षिण ध्रुव जो आहे हा दक्षिण ध्रुव आपल्याला अंटार्क्टिका या भूमिखंडाने व्यापलेला दिसतो. म्हणजेच एक ध्रुवावर आपल्याला जलाचा अस्तित्व जास्त आढळते, तर दुसऱ्या भागावर आपल्याला भूखंडाचे अस्तित्व अधिक प्रमाणात दिसून येते. तिसरा प्रतिपाद रचना अशी आहे की दक्षिण ध्रुवावरील भाग हा अंटार्क्टिका खंडाने व्यापलेला असून तो सर्व बाजूने सागराने वेढलेला आहे, तर उत्तर गोलार्ध हा आर्क्टिक महासागराने व्यापला असून त्याच्या सभोवताल मात्र जमिनीचा किंवा भूखंडाचा भाग हा पसरलेला दिसून येतो. त्याचबरोबर भूमिखंडाचे आणखी एक चौथे वैशिष्ट्य म्हणजे असे आहे की या पृथ्वीच्या तळावर असलेले जे काही खंड आहेत हे भूमिखंड हे उत्तरेकडे पसरट होत गेले आहेत, तर दक्षिणेकडे मात्र त्यांचा जो आकार आहे हा आकार आपल्याला निमुळता किंवा त्रिकोणाकृती असल्याचे दिसते. 5वं वैशिष्ट्य असं की पृथ्वीवरील महासागर आणि भूमिखंड जवळपास सर्वच भूमिखंड त्रिकोणाकृती आकाराचे असल्याचे आपल्याला दिसून येतात. तसेच पृथ्वीच्या गोलावर कोणत्याही भूभागाचे निरीक्षण जर केलं तर या निरीक्षणाच्या आधारे आपल्याला असं लक्षात येते की ज्या ठिकाणी भूभाग आहे त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला आपल्याला महासागराचा भाग दिसतो. म्हणजेच भूभाग हे हलक्या घटकद्रव्यापासून तयार झालेले आहेत आणि महासागर हे जड खडकद्रव्यापासून तयार झालेले आहेत. म्हणून भूभाग हे उंच असतात आणि महासागर हे खोलगट असतात. परंतु भूभाग आणि महासागर जरी वेगवेगळ्या घनतेचे असल्यामुळेच त्यांच्या वजनांमध्ये, त्यांच्या रचनेमध्ये जे आहे हे आपल्याला साम्यता दिसते. यालाच आपण प्रतिपाद रचना असे म्हणतो. तसेच भूखंड व महासागराच्या स्थान आणि आकाराविषयी काही सिद्धांत मांडलेले आहेत. या सिद्धांतामध्ये 2 सिद्धांत महत्त्वाचे असतात. 2 सिद्धांत महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये पहिला सिद्धांत आहे समस्थायी किंवा संतुलन किंवा समाधार सिद्धांत आणि दुसरा सिद्धांत आहे ज्याला आपण पृथ्वीचे प्रसरण किंवा
विवर्तनकी सिद्धांत, या दोन सिद्धांताच्या आधारे पृथ्वीची ही जी प्रतिपाद रचना आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेले भूमिखंड हे खूप उंच पर्वताएवढे असूनसुद्धा ते कोसळत का नाहीत, आणि महासागर हे हलके असून म्हणजे महासागर हे जड घटक द्रव्याचे असून खोलगट भागात स्थापित झालेले आहेत, यांच्या घनतेमधला जो विसंगती आहे, ही विसंगती या दोन सिद्धांताच्या आधारे अनेक शास्त्रज्ञांनी तपासून बघितली आणि उर्वरित भागामध्ये आपल्याला समस्थायी संतुलन सिद्धांत किंवा समाधार सिद्धांत, तसेच पृथ्वीचे प्रसरण व तबकडी याला भूविवर्तनिकी सिद्धांत, प्लेट टेक्टॉनिक थेअरी आणि थेअरी ऑफ आयसोस्टिसी असे दोन सिद्धांताचा अभ्यास आपण उर्वरित भागामध्ये